वास्तविक आज या ठिकाणी केस काढण्याचं कारण एवढंच आहे, मला लहानपणापासून जे काही करेन ते भव्य दिव्य करेन अशा प्रकारचा माझा एक स्वभाव आहे. त्यामुळे मी यावेळेस घाटकोपरमध्ये पहिल्यांदा दहीहंडी तेव्हा म्हटलं की ही भारतातली सगळ्यात मोठी दहीहंडी असेल आणि त्यावेळेस फक्त वरळीला आणि ठाण्याला दहीहंडी लागायची कुठेच आहे. आणि घाटकोपरला 2009ला आम्ही अशी दहीहंडी केली की त्या दहीहंडीच्या नंतर पूर्ण महाराष्ट्रात नाही तर देशभरात गावागावात लोक आपल्या घाटकोपरची दहीहंडी घेऊन दहीहंडी करायला लागले. सगळ्यात पहिल्यांदा शाळेची मुलं विधानसभेवर द्यायची सुरुवात तर मी केली, म्हणजे आपण घाटकोपरवासियांनी केली. आपले पाहून बाकीचे आमदार पण त्यांच्या विधानसभेतली मुलं विधानसभागृहामध्ये विधानसभेचं कामकाज दाखवायला घेऊन येऊ लागले. मी ज्यावेळेस विचार केला की माझ्या घाटकोपरमध्ये मी पाण्यासाठी असं काहीतरी काम केलं पाहिजे की 50 वर्षाच्या नंतर सुद्धा लोक म्हटली पाहिजे कि राम कदम नाम का कोई आदमी था, उसने ऐसा प्लानिंग किया कि 50 साल के बाद भी घाटकोपर को पानी की कमी नहीं है.